अशी तलवार आहे ना, अशी काय म्हणतात, अख्ख्या शरीरावरती लाल बुंद शरीर केलं होतं महाराजांचं. सगळ्या ठिकाणी घाव केले होते. महाराजांचे नाक कापलं होतं, महाराजांचे कान कापले होते, महाराजांच्या डोळ्यात तप्त साळ्या घातल्या होत्या. नुसत्या साळ्या नाही घातल्या, तप्त साळ्या बोललो. लाल बुंद तप्त साळ्या महाराजांच्या डोळ्यात घातल्या. महाराजांची जीभ आहे ना जबड्यातून निघत नव्हती. महाराजांची जीभ पकडीत धरली, जबडा उघडला, पकडीत धरली आणि महाराजांची जीभ कापली. महाराजांचे हात तोडलेत, गुडघे तोडलेत, पाय तोडले, बोट एक एक रोज काढले जाईल. महाराजांच्या शरीरावरती आहे ना, कुणाच्या अंगावरती याला सांडले सांडले का थोडे तर माहिती ना. महाराजांच्या शरीरावरती आहे ना उकळलेलं तेल, उकळलेलं पाणी टाकलं गेलं आणि रोज आहे ना ते कातडं सोडलं जात होतं. म्हणजे एवढे हाल आपल्यासाठी सहन केले त्या राजाने. ते बलिदान आहे ना कधीच विसरायचं नाही. ज्यावेळेस आता लक्षात ठेवायचं. पुन्हा आता एवढं, आता तुम्ही इथे येत आहे तर आता असं करता तुम्ही, तर ते सांगतीलच तुम्हाला त्यावेळेस बलिदान मास आलाय. बलिदान मासलाय ना, ह्याच्यापेक्षा तुमच्या घरातले जेवढे बारकी बोरं असतील ना तेवढी सगळी घेऊन यायची. जेवढी तुमचे मित्र असतील, जेवढी भागात मित्र असतील, बारकी बोरं घेऊन या, जेवढी घेऊन येतात. कारण की लहानपणीपासून संभाजी महाराज प्रत्येकाला सांभाळले पाहिजे. समजलं का?